चला, गुड आफ्टरनून. बघा, 2-3 दिवसापासून आपण डिस्टन्स अँड डायरेक्शन्स यांचे क्वेश्चन्स बघत आलेलो आहे. ठीक आहे. आधी आपण पूर्णपणे क्लास नोट सोल्व केल्या, त्याच्यानंतर आपण मेन्सचे काही क्वेश्चन बघितले. हे जे मेन्सचे क्वेश्चन होते ना, ठीक आहे, हे मी टेलिग्रामवर याची PDF पण टाकली आहे. जर तुम्हाला अजून क्वेश्चन सॉल्व करायचे असतील तर तिथं भरपूर क्वेश्चन मी टाकलेत. ठीक आहे. तर ते सगळे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचे आहेत. जर त्यात काही अडचण आली तर तुम्ही कमेंटमध्ये पिन करू शकता किंवा क्लासरूममध्ये सुद्धा मला विचारू शकतात. ठीक आहे. आता आपण पहिला टॉपिक बघितला होता कोडिंग डिकोडिंग. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण 4 पार्ट बघितले होते, 4 टाईप होते त्याच्यामध्ये, ते पूर्ण आपण कव्हर केल्या. त्याच्यानंतर आपण डिस्टन्स डायरेक्शन सेकंड टॉपिक चालू केला होता, तो पण सुद्धा पूर्णपणे संपलाय. आता मग आज आपण चालू करतोय थर्ड चॅप्टर, ज्याचं नाव आहे ब्लड रिलेशन. ठीक आहे. ब्लड रिलेशन म्हणजे काय? रक्त संबंध. ठीक आहे, बरोबर आहे की नाही? आता हे जे रिलेशन आहे, आता भारतीय माणूस जर म्हटला तर रिलेशन सगळ्यात जास्त जपणारा माणूस आहे. ठीक आहे. तर याच्यावर आपल्याला IBPS किंवा TCS ज्या क्वेश्चन्स विचारतात ते आपण पहिले पाहून घेऊ. ठीक आहे. आता त्याच्यापूर्वी काही बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपण जे क्वेश्चन घेणार आहे ते इंग्लिश स्वरूपात असणार आहे. ठीक आहे, पूर्णपणे इंग्लिश असतील. मग कोणत्या नात्याला कोणतं इंग्लिश नाव आहे हे सगळ्यात पहिले पाहून घेऊ. ठीक आहे. आता बघा, काही मी ते कॅल्क्युलेट करून ठेवलेले आहेत. बघा, समजा आता मी इथे आहे. ठीक आहे. आता मी म्हणजे काय? जेव्हा जेव्हा तुम्ही रिलेशन्स बघताय, ठीक आहे, किंवा कोणत्या रिलेशन्सला काय नाव द्यायचं ते बघताय, तर तुम्ही मी म्हणजे काय तर स्वतःला कन्सिडर करायचं. ठीक आहे. आता मी इथून पुढे जेव्हा जेव्हा मी म्हणेल तुम्ही स्वतःला कन्सिडर करायचं. आणि जेव्हा आपण ब्लड रिलेशन सॉल्व करतो ना, याच्यामध्ये जी डायग्राम तयार होणार आहे, ॲक्च्युली आपण ट्री डायग्रामने सॉल्व करणार आहे. तर ही जी ट्री डायग्राम असणार आहे याला आपण सरळ भाषेमध्ये काय म्हणतो? वंशावळ. वंशावळ पाहिली ना 10वी-12वीमध्ये जेव्हा डॉक्युमेंट्स लागतात आपल्याला तहसीलमधून किंवा नगरपालिकेने सॉरी तहसील कार्यालयामधून. ठीक आहे. वंशावळ आणावं लागते. ती वंशावळ म्हणजे काय असते? आपली ट्री डायग्राम असते. ठीक आहे. तर ती स्वतःचीच फॅमिली आपण कन्सिडर करायची. समजा मी आहे. ठीक आहे. आता माझे वडील. ठीक आहे. माझ्या वडिलांना मी काय म्हणणार आहे इंग्लिशमध्ये? फादर. स्टँडर्ड शब्द सांगायचे ना, जे एक्झाममध्ये येतात. पॉप्स, पप्पा असं काही म्हणायचं नाही. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या पॅरेंट्स बद्दल बोलू. जर इंग्लिशमध्ये पॅरेंट्सला काय म्हणता येते इथे तर फादर. ठीक आहे. वडिलाला काय म्हणतात? फादर. ठीक आहे. नंतर हे कोण असणार आहे? आई, मदर. ठीक आहे, याला काय म्हणतात? मदर. त्याच्यानंतर बघा पुढे काय दिलंय? ग्रँडफादर. आता ग्रँडफादर म्हणजे कोण? मराठीमध्ये जर मी म्हटलं तर आजोबा. ठीक आहे. माझे वडील, वडिलांचे वडील. ठीक आहे. वडिलांच्या वडिलांना मी काय म्हणतो रे? आजोबा. ठीक आहे. वडिलांच्या वडिलांना काय म्हणतो? आजोबा. तशा आईच्या वडिलांना काय म्हणणार आहे? आईच्या वडिलांना आजोबाच म्हणतो आपण. मराठीमध्ये त्याला काही नवीन शब्द नाही आहे. इकडचे पण आजोबा आणि तिकडचे पण आजोबा, बस एवढंच कन्सिडर करतो है ना. त्याच्यानंतर ग्रँड मदर कोण असते? आजी. ठीक आहे. आता आजोबाची वाईफ म्हणजे कोण? आजी. ठीक आहे. तर वडिलाची आई असेल किंवा आईची आई असेल, दोघींना आपण काय म्हणतो? आजीच म्हणतो. मग आता फरक काय? फरक इंग्लिशने करून ठेवला इथे. ठीक आहे. बघा, जेवढे काही पप्पाकडचे रिलेशन असतील, ठीक आहे, पप्पाकडचे म्हणजे P फॉर पप्पा आणि P फॉर पॅटर्नल, याला एक वेगळा शब्द आहे. काय म्हणतात त्याला? पॅटर्नल. बघा, हा बघा, P फॉर पॅटर्नल. ठीक आहे. पॅटर्नल म्हणजे काय? पप्पाकडचे रिलेशन सगळे. ठीक आहे. समजा पप्पाची आई असेल तर मराठीत आपण तिला आजीच म्हणतो, पण इंग्लिशमध्ये त्यांना म्हणणार आहे पॅटर्नल ग्रँड मदर. आजी म्हणजे काय? ग्रँड मदर. पप्पाकडची आजी आहे म्हणजे कोण? पॅटर्नल ग्रँड मदर. जर आईची आई असेल, ठीक आहे, तर काय असणार आहे? मॅटर्नल. यम फॉर मम्मी आणि यम फॉर मॅटर्नल. मॅटर्नल. ठीक आहे. हे आईकडचे रिलेशन, आईकडचे रिलेशन. ठीक आहे. आणि हे कोणते असतात? पप्पाकडचे रिलेशन.
आलं लक्षात? ठीक आहे, बघा वडिलांकडचे किंवा पप्पांकडचे, आता मी पप्पा काय म्हणतोय, पी फॉर पप्पा येते आणि पी फॉर पॅटर्नल येत आहे, लक्षात राहील अशी शब्द यूज करतोय. ठीक आहे, तर बघा पप्पाकडचे जे रिलेशन असतील ते पॅटर्नल असतील आणि मम्मीकडचे जे रिलेशन असतील ते मॅटर्नल असतील. बरोबर आहे? ठीक आहे, आता बघ पुढे. त्यानंतर कोण असतंय बघा, ग्रँडफादर ग्रँडमदर इथपर्यंत बघितलं. त्याच्यानंतर आपल्याजवळ सगळ्यात जवळचे कोण असतात? सिबलिंग्स. सिबलिंग्स म्हणजे भावंड. ठीक आहे, आता भावंडामध्ये एक तर बहीण येते आणि दुसरा कोण येतो? भाऊ. ठीक आहे, आता भावाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात रे? ब्रो. ब्रो म्हणतात. ठीक आहे, पण स्टँडर्ड त्याला शब्द काय? ब्रदर. ठीक आहे, आणि बहिणीला काय म्हणणार? सिस्टर. ठीक आहे, बहिणीला काय म्हणणार? सिस्टर. ज्यांना माहीत नसेल, ठीक आहे, त्यांनी वहीवर लिहून ठेवा. काही लोकांना मराठी माहीत असतं, इंग्लिश माहीत नसतं. कधी कधी इंग्लिश माहीत असतं तर मराठी माहीत नसतं. ठीक आहे, मग तुम्हाला कळेल त्या भाषेमध्ये तुम्ही लिहून ठेवू शकता. ठीक आहे, पुढे बघा अजून कोण आहे. नंतर बघा आंट्स आणि अंकल. ठीक आहे, आंट्स आणि अंकल. पहिल्यांदा आपण अंकल बघू. समजा मी आणि माझे वडील, वडिलांना मी फादर म्हणतो. आता या फादरचे ब्रदर असतील. ठीक आहे, फादरचे ब्रदर म्हणजे मराठीत आपण कोण म्हणतो? काका. ठीक आहे, जेवढे काही काका असतील, वडिलांचे भाऊ असतील, यांना आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? अंकल. ठीक आहे, इंग्लिशमध्ये काय म्हणणार? काकाला अंकल म्हणणार. तर काकांच्या वाईफला, ठीक आहे, काकांच्या वाईफला म्हणजे मराठीत आपण त्यांना काकू म्हणतो किंवा काकी म्हणतात. ठीक आहे, तर याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात रे? आंट. ठीक आहे, काय म्हणणार आहे? फक्त आंट. AUNT. बघा इथे लिहिलेलं असेल, पुढे गेलं ते, हा, हे आंट्स. बघा त्यानंतर आता बघा, मी आहे, माझे वडील आहे, वडिलांचा भाऊ आहे, त्यांना मी काका म्हणणार. ठीक आहे, मी आहे, माझी आई आहे, आईचा भाऊ मामा. ठीक आहे, मामाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? अंकलच म्हणतात. ठीक आहे, मामाला सुद्धा इंग्लिशमध्ये काय म्हणतात? अंकलच म्हणतात. पण आईकडचं रिलेशन असतं म्हणून मॅटर्नल अंकल. ठीक आहे, सॉरी, आईकडचे रिलेशन ते मॅटर्नल आणि वडिलांकडचे रिलेशन्स कोणते? पॅटर्नल. तर आईचा भाऊ असेल तो अंकलच असतो, पण कोणता अंकल असतो? मॅटर्नल अंकल. आणि वडिलांकडचा भाऊ म्हणजे वडिलाचा भाऊ काका, त्यांना आपण काय म्हणतो? पॅटर्नल अंकल. ठीक आहे, आता मामाची वाईफ म्हणजे मामी. ठीक आहे, त्यांना मराठीमध्ये काय म्हणतो? मामी. सॉरी, मराठीमध्ये मामी म्हणतो, इंग्लिशमध्ये काय म्हणणार? आंट. ठीक आहे, पण त्या सुद्धा कोणत्या आंट असतील? मॅटर्नल. ठीक आहे, मम्मीकडचे असतील तर मॅटर्नल. ठीक आहे, आता आत्या असेल, आत्या. आत्या म्हणजे कोण? माझ्या वडिलाची बहीण. ठीक आहे, माझ्या वडिलाची बहीण आत्या आपण मराठीत म्हणतो. इंग्लिशमध्ये त्यांना काय म्हणणार? आंट. पण कोणत्या आंट? पॅटर्नल आंट. ठीक आहे, पॅटर्नल आंट. ठीक आहे, आता बघा त्या पद्धतीत पुढे पाहिलं जाईल. ठीक आहे, आता इथं लिहिलेलं बघा, मदर्स वाईफ म्हणजे मामा. आता हे मराठीत लिहिलं आहे. ठीक आहे, मी सरळ सरळ सांगतोय तुम्हाला, यांना काय म्हणतात सगळ्यांना? जर आता बघा एकदम रूल लक्षात ठेवा, जे काही वडीलधारी व्यक्ती असतील, ठीक आहे, वडीलधारी व्यक्ती, वडील सोडून म्हणजे वडिलांचे भाऊ किंवा आईचे भाऊ जे आपल्या वडिलांसारखे असतील त्या सगळ्यांना आपण काय म्हटलं पाहिजेत? अंकल. ठीक आहे, फक्त आईकडचे रिलेशन असतील तर मॅटर्नल अंकल, वडिलाकडचे रिलेशन असतील तर पॅटर्नल अंकल. ठीक आहे, बस एवढाच फरक आहे. आणि त्याचप्रमाणे लेडीजसाठी आई सारखी कोणीतरी असेल, जसं की समजा मावशी असेल, मामी असेल, आत्या असेल, ठीक आहे, किंवा काकू असेल, या सगळ्यांना काय म्हटलं पाहिजेत? आंट. ठीक आहे, काय म्हटलं पाहिजेत? आंट. बरोबर आहे, पण फक्त मॅटर्नल आणि पॅटर्नल तेवढं मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे बघू. बघा आता समजा मी आहे, माझा मुलगा आहे. ठीक आहे, मुलाला मी इंग्लिशमध्ये काय म्हणणार आहे? सन. ठीक आहे, मुलाला इंग्लिशमध्ये काय म्हणतो मी? सन. तर माझ्या मुलीला काय म्हणणार मी? डॉटर. ठीक आहे, माझ्या मुलाला म्हणतो मी सन, तर मुलीला काय म्हणणार? डॉटर. ठीक आहे, आता बा पुढे, आता बा इथून बाकीचे रिलेशन सांगतो डायरेक्टली. ठीक आहे, बघा माझा मुलगा आहे आणि मुलाची बायको असेल. मुलाची बायको माझ्यासाठी कोण होईल रे? डॉटर इन लॉ. ठीक आहे, आता बा तुम्ही डायरेक्टली सांगितलं, पण याला आपण जर लक्षात नसेल तर कसं ठेवू शकतो? बघा माझ्या मुलाची बायको माझ्या मुलीसारखी असेल. ठीक आहे, माझ्या मुलाची बायको माझ्या मुलीसारखी असेल, पण एक्झॅक्टली ती मुलगीच आहे का माझी? नाही, मुलगी सारखी आहे. जर आता मुलगी सारखी आहे म्हणून पहिले तर लावायचं डॉटर. ठीक आहे, पण ती माझं रक्ताचं नातं आहे का?
माझ्या मुलाची बायको. माझ्या मुलाची बायको म्हणजे कोण असेल? कदाचित दुसऱ्या आडनावाची मुलगी आमच्या घरी आली असेल. ठीक आहे, या दोघांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्याचं नाव समजा एक्स असेल आडनाव, तर वाय आडनावाची मुलगी आमच्या घरी आली. बरोबर आहे. आता यांचं लग्न झालं म्हणून ते आमच्या रिलेशनमध्ये आले. जर असं काही असेल, जर दुसऱ्या परिवारातली व्यक्ती आपल्या परिवारात जॉईन होऊन आपलं रिलेशन वाढत असेल, तर या सगळ्या रिलेशन्सला काय लावायचं? फक्त इन लॉज. ठीक आहे, दुसऱ्या परिवारातली एखादी व्यक्ती आपल्या परिवारामध्ये येत असेल, जॉईन होत असेल, तर हे सगळे रिलेशन कसे असतील? इन लॉज वाले रिलेशन. काय? ठीक आहे. आता माझा मुलगा मुलाची बायको. ठीक आहे, माझ्या मुलाची बायको माझ्या मुलीसारखी आहे, पण मुलगी आहे का? नाही. म्हणून मी इथं लावणार इन लॉज, दुसऱ्याच्या परिवारातली व्यक्ती. बरोबर आहे. इथे इन लॉज लावला. आणि कशी आहे? मुलीसारखी आहे, म्हणून डॉटर इन लॉ. मराठीत काय म्हणतो आपण? सून. ठीक आहे, मराठीत काय होतं? सून. ठीक आहे. आता बघा, माझी मुलगी मुलीचा नवरा. ठीक आहे, मुलाचा नवरा माझ्यासाठी कोण असेल? तो जावई. माझ्या मुलीचा नवरा माझा कोण असेल? जावई. पण इंग्लिशमध्ये जावयाला काय म्हणतात रे? सन इन लॉ. बघा, माझ्या मुलासारखा आहे. मुलगा आहे का? नाही. मुलगा नाही म्हणून इन लॉज, आणि मुलगा सारखा आहे म्हणून सन. तर सन इन लॉ. सन इन लॉ म्हणजे कोण? जावई. ठीक आहे. आता मी जर उलट पाहिलं, त्याच्यासाठी मी कोण असेल? किंवा माझंच रिलेशन घ्या. ठीक आहे, सॉरी. बघा, समजा मी आहे, माझी वाईफ आहे. ठीक आहे, वाईफ. बायको म्हणजे काय? वाईफ. ऍक्च्युली नवरा बायको यांना स्पाऊस म्हणतात, ते पण लक्ष ठेवा. स्पाऊस. ठीक आहे. तर जर समजा मी आहे, माझी वाईफ आहे, आणि वाईफचे वडील असतील. आता बघा, हे सगळ्यात मोठे रिलेशन असतात. ठीक आहे, महत्वाचे रिलेशन असतात. ठीक आहे. तर बघा, आपल्या बायकोचे किंवा नवऱ्याचे जे रिलेशन्स असतात ते सगळ्यात महत्वाचे असतात. तिचे आई माझी आई, तिचे वडील माझे वडील, तिचा भाऊ माझा भाऊ, तिची बहीण माझी बहीणच असते. ठीक आहे ना, म्हणजे हसण्यासारखा प्रकार नाही, तर तसंच असतंय. ठीक आहे. फक्त काय होतात, त्यांचे रिलेशन्स ते दुसऱ्या परिवारातून मला जॉईन झालेले आहेत, म्हणून त्यांना काय लावायचं? फक्त इन लॉस. ठीक आहे. समजा माझ्या बायकोचा भाऊ माझा भाऊच आहे, पण कोणता भाऊ आहे? इन लॉज. ठीक आहे. मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो ना साला किंवा मेवना असं म्हणतात. आमच्याकडे साला असं प्रॉपर शब्द आहे. ठीक आहे. तर बघा, जो मेवना असतो तर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार? ब्रदर इन लॉ. जी मेवणी असते तिला काय म्हणणार? सिस्टर इन लॉ. जी सासू असते, ठीक आहे, माझी सासू, तर माझी सासू इंग्लिशमध्ये मी काय म्हणणार त्यांना? मदर इन लॉ. ठीक आहे. आणि सासरे बुवा? फादर इन लॉ. ठीक आहे. जर त्याच ठिकाणी मी वाईफला कन्सिडर केलं तर माझ्या वाईफचे जे रिलेशन असतील माझ्याकडचे ते सुद्धा असेच असतील. माझे आई वडील तिचे आई वडील असतील, पण तिच्यासाठी कोणते झालेत? ते दुसऱ्या परिवारातले झाले. ठीक आहे. म्हणून ती माझ्या आई वडिलांना काय लावणार? इन लॉज. ठीक आहे. सगळे बहीण असो, भाऊ असो, आई असो, वडील असो, ती माझ्या आई वडिलांना किंवा बहिणीला भावाला काय लावणार? इन लॉस. बाकी सगळे रिलेशन सारखेच असतात. ठीक आहे. आता जे याच्यात नाही ते अजून एक दोन रिलेशन दाखवतो मी तुम्हाला, कोणते असतील बघा. समजा माझी बहीण आहे, बहिणीचा मुलगा आहे. मराठीत मी काय म्हणतो? बहिणीच्या मुलाला मराठीमध्ये काय म्हणतात? भाचा. ठीक आहे. बहिणीच्या मुलाला काय म्हणतात? भाचा. आणि बहिणीच्या मुलीला बाची. बरोबर आहे. भाचा म्हणजे मुलगा आणि भाची म्हणजे मुलगी, पण बहिणीचे लेकरं असतील तर. ठीक आहे. आणि भावाची लेकरं असतील तर, भावाचा मुलगा असेल तर आपण काय म्हणतो? पुतण्या. ठीक आहे. आणि भावाची मुलगी असेल तर काय असते? पुतणी. पण इंग्लिशमध्ये एवढे नावं नाही आहेत. ठीक आहे. बघा, इथं सरळ सरळ येतो, जर भाचा किंवा पुतण्या, आणि दुसरं काय असतंय? भाची किंवा पुतणी. भाचा किंवा पुतण्या यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात रे? नेफ्यू. ठीक आहे. बघा काय म्हणता येईल? नेफ्यू. NEPHE बबलू. आणि जे भाची आणि पुतणी यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात? नीस. NIECE. हे नाईसे नसतं रे. ठीक आहे. काय असतं? नीस. नीस म्हणजे कोण? मुलगी.
ठीक आहे. मुलगी माझ्या भावाची किंवा बहिणीची, ती जर मुलगी असेल तर तिला मी म्हणणार नीस. ती भावाची मुलगी असो किंवा बहिणीची मुलगी असो तिला काय म्हणणार नीस. आणि जर तो मुलगा असेल मग तो भावाचा मुलगा असो किंवा बहिणीचा मुलगा असो त्या दोघांना काय म्हणणार मी नेफ्यू. NEPHW. आलं इथपर्यंत लक्षात. ठीक आहे. अजून कोणते रिलेशन राहिलेत का? हा बघा अजून काही ओरलीच सांगतो फास्ट मध्ये. ठीक आहे. बघा समजा मावशीचा मुलगा काकाचा मुलगा, ठीक आहे, मावशीचा मुलगा काकाचा मुलगा किंवा आत्याचा मुलगा मामाचा मुलगा, या सगळ्यांना काय म्हणतात रे? कझन. ठीक आहे. किंवा कझिन्स आपण म्हणतो, बरोबर आहे. आणि जर मुलगी असेल त्या ठिकाणी तर कझनच म्हणतो. ठीक आहे. त्यांना कझिन ब्रदर किंवा कझिन सिस्टर असं काही म्हणत नसतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण जनरली वापरतो, ठीक आहे, की ती माझी कझिन ब्रदर आहे, सॉरी कझिन सिस्टर आहे. आता ती माझी कझिन सिस्टर कशी असणार आहे? एक तर ती म्हणा, ठीक आहे, म्हणजे जर मला इंग्लिशमध्ये असं म्हणायचं असेल की ती माझी कझिन आहे तर मी कसं म्हणणार? शी इज माय कझिन. त्या शी आणि ही यांच्यावरून ओळखून घ्यायचा असतो तो जो कझिन आहे तर तो मुलगा आहे का मुलगी आहे. ठीक आहे. तर जेवढे काही आपले भावंड असतील, काकाचा मुलगा किंवा सॉरी काकाचे लेकरं, मामाचे लेकरं, आत्याचे लेकरं किंवा मावशीचे लेकरं, या सगळ्यांना मी काय म्हणणार आहे? कझिन्स. बरोबर आहे. ठीक आहे. हा अजून काय राहिलंय? नाही. आता काही जर रिलेशन राहिले असतील तर ते जसे जसे पुढे येतील आपण तसं तसं त्यांना काय म्हणायचं ते बघून घेऊ. ठीक आहे. जर कोणी लिहिलं नसेल तर त्याला होमवर्क, तुम्ही एका पेजवर सगळे नावं लिहायची मराठीत आणि त्याच्या बाजूला इंग्लिशमध्ये त्यांना काय म्हणतात ते आपण पहिले लिहून ठेवायचं. ठीक आहे. आता बघा तुम्ही म्हणता सर एवढं आम्हाला माहिती आहे मग झालं का ब्लड रिलेशन? नाही, एवढून तर आता सुरुवात झाली आहे. ठीक आहे. अजून बघा पुढे पुढे कसं होतंय. आता बघा आता एक ब्लँक पेज पाहिजेत मला. आता ब्लड रिलेशन. मग आता बा इथून आपण बेसिक बघितलं पूर्ण. ठीक आहे. आता इथून स्टार्ट करू. ब्लड रिलेशन काय असतं? आता बा ब्लड रिलेशनच्या जे क्वेश्चन्स IBPS मध्ये किंवा TCS मध्ये येतात ते जनरली 3 प्रकारचे असतात. पहिला असतो वर्ड. ठीक आहे. वर्ड किंवा स्टेटमेंट आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे. तर स्टेटमेंटमध्ये कसं असतं? A इज अ ब्रदर ऑफ B, C इज अ सिस्टर ऑफ Z वगैरे या टाईपचे जे स्टेटमेंट असतात त्याच्यासाठी एक टाईप दिलं. दुसरा टाईप असतो सिम्बॉलिक. ठीक आहे. त्याच्यामध्ये सिम्बॉल दिलेला असतो. आपण बघितलं ना डिस्टन्स डायरेक्शन मध्ये सिम्बॉल बघितलं होतं ना. ठीक आहे. त्या टाईपमध्ये असेल. आणि तिसरा असतो पॉइंटिंग टुवर्ड द पिक्चर. ठीक आहे. म्हणजे भिंतीवर असा एखादा फोटो लावलेला आहे आणि एक व्यक्ती म्हणतो, समजा अजय. अजय काय करतो? त्या फोटोकडे असा हात धरून काहीतरी म्हणतो आणि त्याच्यावर आपल्याला रिलेशन सांगायचं असतं. ठीक आहे. मग मी जर तुम्हाला एक मराठीत क्वेश्चन विचारला, माझ्या काकाच्या मामाच्या मावशीच्या आत्याचा जो मुलगा असेल त्याचं आणि माझं रिलेशन काय? काही कळलं? मलाही नाही कळलं. ठीक आहे. आता परत बोलता सुद्धा येणार नाही. आता असं म्हणणं का सर आम्ही व्हिडिओ स्टॉप करून 3दा बघतो आणि उद्या आन्सर सांगतो? ठीक आहे. असं होणार नाही. आपल्याजवळ एवढा वेळ सुद्धा नाही. मग आपण याला काय केलं पाहिजे? काहीतरी डायग्रामॅटिकली फॉर्म केलं पाहिजे. अशी डायग्राम असली पाहिजेत जी आपल्याला लिहिता पण आली पाहिजेत आणि तीच डायग्राम आपल्याला वाचता पण आली पाहिजेत. ठीक आहे. लिहिणं आणि वाचणं दोन्ही आपल्याला जमलं पाहिजे त्या डायग्राममध्ये. मग आता डायग्राम आता कोणती काढणार? मी आताच तुम्हाला सांगितलं होतं वंशावळ. ठीक आहे. तर वंशावळ माहिती आहे ना तुम्हाला कशी असते? ठीक आहे. तर ही वंशावळ जशी आपण तयार करतो ना तर त्याच्यासाठी ना मी 3 नियम तयार करून ठेवले आहेत. ठीक आहे. 3 नियम मध्ये पूर्ण ब्लड रिलेशन तुमचं कव्हर होऊन जाईल. त्याला काही अडचण येणार नाही. पूर्ण डायग्राम जे आहेत ते पूर्ण कव्हर होऊन जातात. ठीक आहे. आता बघा पहिला जो पॉइंट आहे किंवा पहिला रूल याच्यामध्ये, पेन कुठे गेला? बघा पहिला रूल. आता सिच्युएशन समजून घ्या. ते समजा 2, 4, 10 वर्षानंतर तुम्ही बँकेत जॉब करता आहात. ठीक आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही एकदम जॉब केलेला आहे, एकदम थकून गेलेले आहेत. संध्याकाळी अशी पाठीवर बॅग बिग घेऊन तुम्ही घरात गेले, घराचा दरवाजा उघडला आणि तुमच्या समोर तुमचे वडील बसलेले असतील. ठीक आहे. सिनारिओ लक्षात ठेवा. परत एकदा सांग. तुम्ही दिवसभर काम करून येता,
घराचा दरवाजा उघडता आणि समोर सोफ्यावर किंवा पलंगवर तुमचे वडील बसलेले आहेत. तुम्ही त्यांना दरवाजा उघडला उघडला असं म्हणता का? अहो पप्पा जा थोडंसं पाणी आणा म्हणतात का? ठीक आहे, असं अचानक म्हणतात का? ए पप्पा चल पाणी आण. ते अहो बाबा चला पाणी आणा म्हणतात का त्यांना? नाही म्हणत. मारतील ना पप्पा. ठीक आहे, मारायचं जाऊ द्या, पण आपण असं म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. ॲक्च्युली काय असतं की आपल्या लाईफमध्ये, ठीक आहे, जनरली प्रत्येकाच्या लाईफमध्ये जे काय म्हणतात त्याला, आई आणि वडील एकदम श्रेष्ठ असतात. ठीक आहे, आई बिचारी गरीब असते, तिला आपण आरेतुरे म्हणतो. ठीक आहे, पण वडिलांना आरेतुरे सुद्धा करत नाही. एकतर त्यांची भीती पण असते आणि तेवढा आदर असतो. ठीक आहे ना, आपले वडील आहेत, आपल्या वडिलांना आपण कसं काम सांगू शकतो का? नाही सांगू शकतो. ठीक आहे, मग आता एक गोष्ट इथं लक्षात ठेवा की आई आणि वडील आपल्यासाठी कशी आहेत? एकदम श्रेष्ठ आहेत, माननीय आहेत. ठीक आहे, बरोबर आहे, त्यांचा आपल्याला आदर आहे. मग आता जेवढ्या काही वडीलधाऱ्या व्यक्तींचा आपल्याला आदर असेल, हे सगळे व्यक्ती कुठं असतील? डोक्याच्या वरी. ठीक आहे, सगळे जे वडीलधारी व्यक्ती असतील ते कुठे असतील? डोक्याच्या वरीच असतील. बरोबर आहे. आता बघा, त्याच्या उलट सेम सिच्युएशन. ठीक आहे, तुम्ही दिवसभर काम करताय, संध्याकाळी घरी जाताय आणि सोफ्यावर तुमचा मुलगा किंवा मुलगी बसलेली आहे. ठीक आहे, आणि तुम्ही त्याला असं म्हणता का? अहो थोडंसं पाणी आणता का? ठीक आहे, तसं म्हणणार का त्यांना? नाही. त्यांना काय ना, चल उठ, चल पाणी घेऊन ये. ठीक आहे, मी असताना एक लात घातली असती पोराला, पोरगा डायरेक्ट पाण्याजवळ पडलं पाहिजेत आणि तिथून म्हटलं पाहिजेत बाबा 1 ग्लास का 2 ग्लास. ठीक आहे, तेव्हा आता सिच्युएशन लक्षात ठेवा. ठीक आहे, सिच्युएशन कशी होईल? जेव्हा आपले आई किंवा वडील असतील, ठीक आहे, ते कुठे असतील? आपल्याला श्रेष्ठ आहे, माननीय आहेत. ठीक आहे, त्यांचा आपण आदरच करतो, म्हणून हे सगळे कुठं असतील? डोक्याच्या वरी असतील. बरोबर आहे. पण जर माझा मुलगा किंवा मुलगी असेल तर यांना मी डोक्यावर ठेवणार आहे का? नाही. हे कुठं असतील? पायाजवळ. ठीक आहे, म्हणजे खालच्या साईडला असेल. असं याचा अर्थाचा अनर्थ करू नका बरं. ठीक आहे, हा हे फक्त एक ट्रिक आहे जे आपण लक्षात ठेवू शकतो, म्हणून अशी शब्द वापरले. ठीक आहे, याचा दुसरा काही अर्थ नाही आहे. ठीक आहे, बघा, मग इथूनच माझा पहिला नियम तयार झालेला आहे. बघा इथं मी काय करतो, आता ॲक्च्युली काय असतं ना की आमच्या विदर्भामध्ये, ठीक आहे, बुडाबुडी असे जास्त शब्द वापरले जातात. तुम्ही कदाचित ऐकले असतील. ठीक आहे, बुडाबुडी म्हणजे काय? आई वडील किंवा जे काही वडीलधारी व्यक्ती असतील त्यांना बुडाबुडी म्हणतात. मग मी फक्त नियम तयार करून ठेवलेला आहे. बघा काय लिहितो इथे? नाही रे, बुड्ढे बुड्ढे ऊपर, तर बच्चे 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 नीचे. ते बघा सरळ सरळ असा नियम लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे नियम लक्षात ठेवायला सोपे जायला पाहिजेत. ठीक आहे, हे जर तुम्ही पाठ करायला दिलं, चांगले स्टँडर्ड शब्द वापरले आणि ते जर पाठ करायचं म्हटलं, ठीक आहे, तर पाठ होईलही, पण पाठ केलेल्या गोष्टी कधी ना कधी तुम्ही विसरताल. ठीक आहे, पण असं जर काही नवीन शब्द लक्षात राहिले तर ते लॉंग लाईफ लक्षात राहतील असं मला वाटतं. ठीक आहे, बघा आता पहिला नियम काय म्हणतो? बुड्ढे बुड्ढे ऊपर, बच्चे बच्चे कुठे? नीचे. ठीक आहे, आता माझ्या मागून म्हटलं तुम्ही तरी चालेल. बघा काय म्हणायचं फास्ट मध्ये? बुड्ढे बुड्ढे ऊपर, बच्चे बच्चे नीचे. बुड्ढे बुड्ढे बच्चे बच्चे, बुड्ढे बुड्ढे बच्चे बच्चे. ठीक आहे, आता बघा, मग आता बुड्ढे बुड्ढे ऊपर याचा अर्थ काय? समजा मी असं एक स्टेटमेंट वापरतो, ए हे वडील आहेत. सॉरी, ए हे वडील आहेत कोणाचे? बी चे. ए इज अ फादर ऑफ बी. आता बघा, फादर फादर कुठं राहणार? वरी. ठीक आहे, डोक्याच्या वरी. ए इज फादर, ए हे वडील आहेत, म्हणजे काय? ए वरती असणार आहे कोणाच्या? बीच्या. ठीक आहे, मग बी इथे कुठे असेल? खालच्या साईडला. बघा, ए चे जर वडील म्हटले मी तर ते कुठे असतील? वरच्या साईडला. आता सी हे वडील आहेत कोणाचे? ए चे. ठीक आहे, सी हे वडील आहेत कोणाचे? ए चे. तर सी कुठं असेल रे? सी वडील आहेत म्हणजे सी अजून वरी असतील. बरोबर आहे, सी कुठं असेल? इकडे. आता बघा पुढे अजून, डी हा मुलगा आहे बी बॉम्बेचा. ठीक आहे, बीचा. ठीक आहे, तर डी जो आहे हा कुठल्या साईडला राहील? खालच्या साईडला राहील.
ठीक आहे. इथे कोण येणार आहे डी. आता बघा ई ई ही मुलगी आहे डी ची. तर आता ई कुठे असेल इकडे इकडे पलीकडे अलीकडे कुठे असेल खालच्या साईडला. ई काय आहे मुलगी. मुलगी म्हणजे कुठे असेल खालच्या साईडला. कोणाच्या खालच्या साईडला कोणाची मुलगी येते डी ची. म्हणून डी च्या खालच्या साईडला कोण असणार आहे ई. बरोबर आहे इथे. ठीक आहे. पण तुम्ही म्हणताल सर तुम्ही बोलताना बोलताय ई मुलगी आहे डी मुलगा आहे पण आम्हाला तर दोघांमध्ये काहीच फरक दिसत नाहीये. मग कोण मुलगा आणि कोण मुलगी हे सांगता येते का सध्या नाही. ठीक आहे. म्हणून याच्यासाठी आपण काय केलाय सेकंड नियम तयार केलाय. बघा दुसरा नियम. ठीक आहे. दुसरा नियम मेल पुरुष जर असेल तुम्ही कोणताही सिम्बॉल वापरू शकता असं काही नाही. ठीक आहे. युट्यूबवर जनरली सर्कल किंवा स्क्वेअर असे लोक वापरत असतात. ठीक आहे. पण मी इथे जर मेन असेल तर असा प्लस ठेवतोय. ठीक आहे. जर पुरुष असेल तर त्याला प्लस करायचं आहे. जर फिमेल असेल ठीक आहे तर फिमेल असेल तर काय करायचं आहे मायनस. ठीक आहे. तर हेच दुसरा नियम आहे आपला. काय म्हणतो दुसरा नियम मेल साठी काय असणार आहे प्लस तर फिमेल साठी काय असणार आहे मायनस. ठीक आहे. हे पण पाठ करूनच ठेवायचं. आता बघा जर समजा मी जर बी ला मायनस केलं. ठीक आहे. बी ला मायनस केलं तर ए ची बी बॉम्बे. ठीक आहे. ए ची बी बॉम्बे मुलगी होईल का मुलगा होईल रे मुलगी होईल. ठीक आहे. बी आणि डी यांचं रिलेशन सांगा बरं बी बद्दलचं. हा बी बॉम्बे काय होणार आहे मदर कोणाची डी ची. बरोबर. जर मी इथे प्लस दिला आता सांगा बरं बीच्या नजरेमध्ये हा कोण आहे मुलगा आहे. ठीक आहे. बघा खालच्या साईडला असेल ठीक आहे तर मुलगा किंवा मुलगी असतो. पण त्याच्यामध्ये जर मी मायनस आणि प्लस जर डिनोट करतो आहे तर ते काय झालेत मेल आणि फिमेल आपण बायफॉर्गेशन करतोय त्यांचं. ठीक आहे. मग इथं बा इथं मायनस आहे इथं प्लस आहे. ठीक आहे. मग इथून आपल्याला कळून जातं कोण मुलगा आहे कोण मुलगी आहे. बघा आता आता सांगा बरं बी आणि सी यांच्यातलं रिलेशन काय. सी कोण आहे बी आणि सी यांचं सांगा बरं ग्रँड मदर शोएब. बरोबर आहे. ठीक आहे. बघा बी बीचे हे आई किंवा वडील हे कोण आहेत हे माहिती का आपल्याला नाही. पण त्यांची आई कोण दिसतीये सी. मी आई कसं ओळखलं की आईचं आहे म्हणून मायनस वरून. ठीक आहे. ती जर मायनस असेल ती फिमेल आहे मग ही यांची कोण झाली आईच झाली. ठीक आहे. मग आता तुम्ही परत प्रश्न पडला असेल सर एला फक्त आईच आहे का वडील नाही आहेत. बरोबर आहे. किंवा या बी ला एकच मुलगा आहे का मुली असू शकत नाहीये का. ठीक आहे. मग असा जो तुम्हाला पडलेला प्रश्न आहे ठीक आहे तो आपण नियम नंबर 3 मध्ये कव्हर केलेला आहे. बघा नंबर 3चा कव्हर. आता तिसरा नियम समजण्याच्या आधी थोडंसं उदाहरण बघून घ्या. बघा रिअल लाईफ सिच्युएशन घेऊ. मुलांनो समजा तुम्हाला छोटा मोठा प्रॉब्लेम आलाय. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही जर घरात कोणाला सांगायचं असेल तर कुणाला सांगता कोणाला भैयाला सांगता. बरोबर आहे. मुलींना काही छोटा मोठा प्रॉब्लेम आला किंवा गाडीचा काही ब्रेक तुटला ठीक आहे किंवा पंक्चर झाली गाडी ठीक आहे लगेच तुम्ही पप्पाला फोन करता का आईला फोन करता का. आई येऊन काय करणार बिचारी. ठीक आहे. वडील कुठेतरी जॉबला असतील कामावर असतील पण सगळ्यात पहिला प्रेफरन्स आपला कुणाला जातो भावाला. भाऊ आएगा गाडी लेके जाएगा बिचारा. ठीक आहे ना. ठीक आहे. असे जे छोटे मोठे जे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील सगळ्यात पहिले आपण कोणाला सांगतो बहिणीला किंवा भावाला. बरोबर आहे. ठीक आहे. आता बहीण भाऊ आपल्याला एकदम क्लोज असतात. भलाही घरात तुम्ही किती भांडणं करा पण जर आपल्या भावाला किंवा बहिणीला कोणी वाईट बोललं तर आपण सगळे एकत्र होतो का नाही होत. ठीक आहे. घरात किती भांडणं असो पण बहीण भाऊ आपल्याला तेवढेच प्रिय असतात. बरोबर आहे. ते एकदम क्लोज असतात. आता बा जसं की आपण पाहिलंय वडील कुठे असतील डोक्याच्या वरती. ठीक आहे. ते वडीलधारे व्यक्ती असतील ते सगळे वरती असतील. मुलगा कुठं असतो पायाजवळ खालच्या साईडला असेल. पण बहीण भाऊ यांना कुठे सोडता येतं का नाही. ते एकदम जवळच असतील क्लोज असतील. मग आता बहीण भाऊ लिहिताना किंवा आपल्या डायग्राम मध्ये कसे असले पाहिजेत एकदम जवळ असले पाहिजेत. आणि मी यांना एक सिम्बॉल देतो. बघा
याला काय म्हणतो मी सिबलिंग्स. सिबलिंग्स म्हणजे कोण? भावंड, बहीण किंवा भाऊ, या दोघांना एकच सिम्बॉल देऊ. कोणता? इज इक्वल टू. ठीक आहे, यांना कोणता दिसतं? इज इक्वल टू. समजा आता इज इक्वल टू आपण इकडे समजू. ठीक आहे, आता बी हा इज इक्वल टू कोण आहे? समजा आता एफ आहे. बघा आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. आता इज इक्वल टू आलंय म्हणजे हे दोघं कोण आहे? बी आणि एफ कोण आहे? एकमेकांचे बहीण भाऊ आहेत. ठीक आहे, सध्या तरी बहीण भाऊ आहेत. आता एफ ची बी कोण आहे रे? बहीण आहे. ठीक आहे, आता मायनस आहे म्हणून आपण क्लिअर सांगू शकतो ही कोण आहे? बहीण आहे. पण आता बीचा हा भाऊ आहे का बहीण आहे हे सांगता येतं का? नाही, सांगता येत नाही. का? कारण त्यांचं जेंडर इथं मेन्शन केलेलं नाही. जर मी असं म्हटलं असेल की एफ हा प्लस आहे, मग आता बी कडून जर एफ कडे जातोय आपण रिलेशन पाहताना, तर बीचा हा कोण होणार आहे? भाऊ होणार आहे, ब्रदर होणार आहे. ते एफ ची कोण होणार आहे? बहीण होणार आहे. जेव्हा इज इक्वल टू असेल तेव्हा काय असणार आहे? बहीण भाऊ, बरोबर आहे, सिबलिंग्स आहे. पण अजूनही काहीतरी कमी वाटतीये. बहीण भाऊ झाले सर, आई वडील झालेत, मुलगा पण झाला सर, बायको किंवा नवरा. ठीक आहे, यांना कसं डिनोट करायचं? बघा यांच्यासाठी एक शब्द दिलाय. ठीक आहे, कोणता आहे? स्पाऊस. नवरा किंवा बायको यांना जर डिनोट करायचं असेल ना, ठीक आहे, मग मी याच्यासाठी 2 ॲरो असे दाखवून देतो. ठीक आहे, आणि याला स्पेशल नाव दिलेलं आहे. काय? डीडी. डीडी म्हणजे रे डिशम डिशम. ठीक आहे, आता तसं नसतंय, पण जनरली तू मैं चालूच असतंय. काय ना काही वादविवाद होतच असतात, कारण नवरा बायको सगळ्यात जवळ एकमेकांसोबत असतात. ठीक आहे, तर छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात. असं लक्षात न घेता मी फक्त सिम्बॉल दिलाय, बाकी ऍक्च्युअल याच्यामध्ये त्याचा काही संबंध नाही. बघा, जर स्पाऊस म्हटलं तर काय असणार आहे? डिशम डिशम. ठीक आहे, ते आयुष्यभर चालूच असणार आहे, तिकडे काही चॅलेंज नसतंय. ठीक आहे, बघा तर स्पाऊस म्हणजे काय? 2 ॲरो दाखवून दिले, त्याचं नाव काय दिलं? डीडी. आणि सिबलिंग्स म्हणजे कोण? तर इज इक्वल टू. आता बघा इथून पुढे जर समजा हा डी आहे, हा अजून एक गोष्ट सर, यांना लिहायचं कुठं? ठीक आहे, लिहिताना कुठं लिहिणार? आता समजा बहीण भाऊ आहे, ते एकदम जवळचे असतात. ठीक आहे, आता इकडे नवरा बायको कशी लिहायची? ठीक आहे, डोक्याच्या वरती पण लिहू शकत नाही, पायाजवळ तर नाहीच नाही. ठीक आहे, मग हे कुठं असतील? जवळच असतील. जसे बहीण भाऊ असतील तसे नवरा बायको यांचं रिलेशन सुद्धा कसं असतंय? जवळच असतंय. फक्त यांच्यामध्ये सिम्बॉल कसा असणार आहे? 2 ॲरोवाला. म्हणजे कळलं पाहिजेत नवरा बायको आहेत म्हणून. ठीक आहे, मग आता बा डी, यांनी डीने लग्न केलं. कोणाशी लग्न केलं? समजा एफ, नंतर कोण घेऊ आपण? एच. ठीक आहे, दोघांच्या मध्ये मी ॲरो दाखवलाय, म्हणजे हे दोघं कोण आहे? नवरा बायको. आणि अलिखित एक गोष्ट लक्षात ठेवा, जर इथे हा पुरुष असेल, यांनी लग्न केलंय, तर ही कोण असणार आहे ताई? महिलाच असेल, बरोबर आहे. ठीक आहे, असंच लिहायचं असतं, हे कुठेही सांगणार नाही तुम्हाला. ठीक आहे, असा कोणता नियम नाही आहे, अलिखित नियम आहे की इथे जर प्लस आहे तर हा ऑब्विसली मायनसच असला पाहिजे. ठीक आहे, बघा आता पुढे, आता सगळे रिलेशन बघता येईल आपल्याला. आता बघा इथूनच याच डायग्राम मध्ये बघा, जर या दोघांनी लग्न केलेलं असेल, ठीक आहे, या दोघांनी लग्न केलं असेल आणि ही ई म्हणजे मायनस असेल, तर डी ची ई कोण होणार आहे? मुलगी. तर एच ची कोण होईल? मुलगीच होईल ना. ठीक आहे, दोघांची मुलगीच आहे, का? दोघांनी लग्न केलं. आता बघा बी, बीचा मुलगा. आता बघा बी, बीचा मुलगा आणि मुलाची बायको. आता बघा मी डायग्राम तर काढली आहे, पण डायग्राम वाचता आली पाहिजेत. मी तुम्हाला आधीच सांगितलंय ही डायग्राम बघा. बी बॉम्बे, त्याचा हा कोण आहे? मुलगा आहे. मुलाचं कोण आहे? बायको. मुलाची बायको, माझ्या मुलाची बायको, माझी कोण असणार आहे? सुनबाई. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार आहे? डॉटर इन लॉ. ठीक आहे, लक्षात ठेवा, मी तेच त्याच्या आधीच सांगितलंय. नसल लक्षात तर एकदा लिहून ठेवा, 2दा 3दा वाचून ठेवा. ठीक आहे, बघा पुढे बी. आता बीचा मुलगा आणि मुलाचा मुलगी. ठीक आहे, बीचा मुलगा, मुलाची मुलगी म्हणजे कोण होणार आहे? ग्रँड डॉटर. हा एक शब्द राहिला होता मला असं वाटतंय. ठीक आहे, आपण सांगताना मी आहे, माझा मुलगा आहे आणि मुलाचा मुलगा असेल तर त्यांना काय म्हणणार मी? ग्रँड सन. ठीक आहे, त्यांना काय म्हणतात? ग्रँड सन. आणि जर नात असेल, नातू म्हणजे कोण? ग्रँड सन. आणि नात म्हणजे कोण? ग्रँड डॉटर. ठीक आहे, नंतर पुढे बघा. आता
ए ची कोण आहे मुलगी, ठीक आहे. बघा ए ची कोण मुलगी. आता मुलगी नंतर कोण दाखवलाय इज इक्वल टू नंतर कोण दाखवलाय एफ, जो की प्लस मध्ये, म्हणजे हे दोन भावंड आहेत. याचा अर्थ काय होतो एचा मुलगा सुद्धा एचा मुलगा असणार आहे एफ. एचा मुलगा कोण एफ, एची मुलगी कोण बी. आता बीचा मुलगा म्हणजे नातू झाला एचा. ते तर या पद्धतीने आपल्याला डायग्राम काढता सुद्धा आली पाहिजेत आणि वाचता सुद्धा आली पाहिजेत. कळलं, येईल लक्षात. ठीक आहे. आता हेच 3 नियम तुम्हाला पाठ करायचे, याच्यावरच तुम्हाला डायग्राम तयार करायचे. ठीक आहे. चला परत पहिल्यापासून म्हणून नियम कोणते कोणते होते. बुड्ढे बुड्ढे ऊपर, बच्चे बच्चे नीचे. ठीक आहे. मेल साठी प्लस मेल, फिमेल फिमेल फिमेल. त्याच्यानंतर बघा कुठे येतात सिबलिंग्स इक्वल्स टू. ठीक आहे. सिबलिंग्स इक्वल्स टू. त्यानंतर येतात स्पाउस म्हणजे कोण नवरा बायको. ठीक आहे. स्पाउस म्हणजे कोण नवरा बायको. यांना कोणता सिम्बॉल दाखवलाय मी डिशुम. ठीक आहे. फक्त डिशुम काय आहे ते लक्षात ठेवा बरं का. ठीक आहे. नाही तर लक्षात नावच ठेवताल. ठीक आहे. असं नको व्हायला. बघा आले सगळे नियम लक्षात. मग आता बा याच्यावर बेस काही क्वेश्चन्स बघू आपण. ठीक आहे. आज मला असं वाटते फक्त मीच सांगतो, तुम्ही फक्त बघायचं आहे आणि घरी जाऊन याच्यावर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे ना. ठीक आहे. हे लिहायचं आहे का फोटो काढायचं आहे. लक्षात राहील ना ताई. काय नाही, बुड्ढे बुड्ढे ऊपर, बच्चे बच्चे नीचे. मेल के लिए प्लस, फिमेल माइनस. सिबलिंग साठी इज इक्वल टू, नवरा बायको साठी डिशुम. हा चला झाले बघा. हा बघा मागपर्यंत दिसतंय सांची. ओके. बघा या टाईपचे आज ना आपण एक काम करतोय. ठीक आहे. आता नोट्समध्ये काय केलेलं आहे सिम्बॉल, त्याच्यानंतर हे वर्ड प्रॉब्लेम आणि ते पॉइंटिंग टुवर्ड्सवाले सगळे एकत्रित दिलेले आहेत. ठीक आहे. तर आपण जे शिकलो त्या टाईपचेच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. आता आपण काय शिकलो अजून तरी काही नाही, बेसिकच बघितलंय. पण सगळ्यात पहिला क्वेश्चन कोणता आहे आपला वर्ड किंवा स्टेटमेंट. ठीक आहे. तर या टाईपचे जे क्वेश्चन आहेत तेच आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. आता पहिला क्वेश्चन मी सॉल्व्ह करून देतो. पहिल्यामध्ये काय सांगितलंय, वरचं कधीच वाचायचं नाही, डायरेक्ट इथून सुरुवात करा. डी इज अ फादर ऑफ ए. बघा पहिल्याच याच्यामध्ये पूर्ण स्ट्रोकमध्ये मी स्टेटमेंट वाचून घेतलं. ठीक आहे. काय आहे डी इज म्हणजे कोण आहे, डी आहे कोण आहे फादर आहे, आणि ऑफ म्हणजे कोणाचा एचा. ठीक आहे. आपण जसं डिस्टन्स मध्ये पाहिलं होतं की ऑफ नंतर जो गुण येतो त्याला पहिले लिहून घ्यायचं, सोपं पडतं. ठीक आहे. मग इथे तुझं सुद्धा तसंच करू शकता. ऑफ नंतर कोण येतो ए, म्हणून ए जर मी पहिला लिहिला तर डी हा फादर आहे कोणाचा एचा, आणि फादर कुठं असतात ताई वरच्या साईडला, म्हणजे एच्या डोक्याच्या वरती कोण असणार आहे डी. पण इथे सगळ्यात पहिलं महत्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे जेंडर. ठीक आहे. आता डी इज अ फादर म्हणजे कोण आहेत पुरुष आहेत. ठीक आहे. म्हणजे पटकन इथं असं प्लस लावून टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे डी चे पप्पा ए चे पप्पा कोण आहेत डी आहेत. ठीक आहे. बघा पुढे डी मॅरिड टू पी. आता पी डी ने लग्न केलं कोणाशी केलं पी शी.
आता लग्न केलं म्हणजे ते नवरा बायको असतील, तर नवरा बायकोसाठी बाजूला सिम्बॉल येणार मी डिशम डिशम वाला, आणि नंतर कोण आहे पी. अथवा इथे सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे दोघं जर नवरा बायको आहेत, हा जर पुरुष आहे तर ही कोण असणार आहे, महिला असणार आहे, फिमेल असणार आहे, बरोबर आहे. आता याचं जेंडर नाही सांगू शकत, या डी ला मुलगा असू शकतो किंवा मुलगी सुद्धा असू शकते, पण एक्झॅक्टली सांगता येईल का, नाही, या केसमध्ये नाही सांगता येणार. पण यांची जर जोडी असेल, हा जर प्लस असेल तर जी 100% फिमेलच असली पाहिजे, बरोबर आहे. पुढे पी इज मदर ऑफ जे. पी इज मदर. मदर कोण आहे रे, पी आहे. पी ही आई आहे कोणाची, जेची, पण पी तर ऑलरेडी लिहिला आहे. जर पी आई आहे तर आई कुठं असणार आहे, डोक्यावर, तर ताई जे कुठं असणार आहे, खालच्या साईडला. मग जे कुठं असणार आहे, खालच्या साईडला. आता छोट्या मोठ्या गोष्टी आपणही लक्षात ठेवायच्या. बघा, यांचे वडील, जेची ही आई, दोघांचं लग्न झालेलं आहे, तर ऑब्विसली हे दोघं कसे आहेत, भावंड आहेत, बरोबर आहे. आणि भावंडांसाठी मी इज इक्वल टू लावून ठेवतो. पण भावंडांमध्ये कोण प्लस किंवा कोण मायनस हे सांगता येत नसतंय. पुढे बघू, पी हॅज ओनली वन डॉटर. ठीक आहे, पी ला काय, एकच मुलगी आहे. सर कुठली, ठीक आहे. आता पी ला जे सुद्धा मुलगी असू शकते आणि पी चीच मुलगी ए सुद्धा असू शकते. एक्झॅक्टली सांगता येईल का कोण कुठली, नाही. अशा वेळेस तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, पी ला काय, एकच मुलगी आहे. पुढे, जे मॅरिड टू यू. जेनी लग्न केलं कोणासोबत, यू सोबत. आता जेनी लग्न केलं, आता जे मॅरिड, आता मॅरिड कुठं असतो, पलीकडूनच, ठीक आहे. जे डिशम डिशम विथ कोण आहे, यू, बरोबर आहे. आणि लास्ट स्टेटमेंट दिलंय, यू इज अ सन ऑफ एल. यू हा सन आहे, मुलगा आहे कोणाचा, एलचा. आता पहिली गोष्ट तर जेंडर पहिलेच पाहून घ्या. यू म्हणजे कोण झाला, प्लस, मुलगा आहे ना म्हणजे प्लस. कोणाचा मुलगा आहे, एलचा. मग ताई एल कुठं लिहिणार मी, खालच्या साईडला, वरच्याच, बरोबर आहे. ठीक आहे, तर एल कुठं असणार माझा, वरच्या साईडला. सॉरी, बघा कोण आहे, एल. ठीक आहे, इथपर्यंतच इन्फॉर्मेशन आहे आपल्याजवळ. एक स्टेटमेंट राहिलं होतं कोणतं, पी हॅज ओनली वन डॉटर. पी ला काय, एकच मुलगी आहे. ठीक आहे. आता इथे यू जर मुलगा आहे तर जे कशी होणार आहे, मुलगी होणार आहे, फिमेल होणार आहे. ठीक आहे. आता पी ला एकच मुलगी आहे, याचा अर्थ काय होतो, बाकीचे काय असतील, मुलं असतील. ठीक आहे. मग इथे जर हा मायनस आहे तर हा कोण होणार आहे, प्लस. ठीक आहे. आता अजून एक, या ठिकाणी, ठीक आहे, इथे कोणतीही डायग्राम दाखवलेली नाही, म्हणजे या एलचं जेंडर माहिती का आपल्याला, नाही. अशा वेळेस याला आपण कॅन नॉट डिटरमाइन म्हणू शकतो. ज्याचं आपल्याला जेंडर माहीत नसेल आपण कॅन नॉट डिटरमाइन म्हणू शकतो. अशा वेळेस एलच्या डोक्यावर प्लस मायनस न देता आपण 0 जरी लावला तरी आन्सर सांगता येईल की कॅन नॉट बी डिटरमाइन सांगता येत नाही, आणि नाही लिहिला तरी चालेल. ते आता बा पुढे, आता क्वेश्चन बघा, या डायग्रामवर आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. ते आता क्वेश्चन बघा काय म्हणतो, हाऊ इज जे रिलेटेड टू एल. बघा, या टाईपचे क्वेश्चन आपण आधी पाहिलेले डिस्टन्समध्ये. रिलेटेड टू, रिस्पेक्ट टू, नंतर जो कोणी येतो ना तिथून सुरुवात करायची असते. ठीक आहे. आता बघा, रिलेटेड टू नंतर कोण आला, एल. मग एल पासून बघायचं आहे, आणि नातं कोणाचं विचारलंय, एल आणि जे मध्ये. ठीक आहे. मग एल पासून सुरुवात करायची कुठपर्यंत, जे पर्यंत. ठीक आहे. आता बघा, एल पासून बघा, एलचा मुलगा. ठीक आहे. बघा, एलचा मुलगा, मुलाची बायको, एलच्या मुलाची बायको म्हणजे कोण असेल ताई, डॉटर इन लॉ. ठीक आहे. मग इथं डॉटर इन लॉ कुठे दिसतंय, बघा, ई आहे ऑप्शन. ठीक आहे. एलच्या मुलाची बायको म्हणजे मराठीत सुनबाई है ना, होईल ना. ठीक आहे. नेक्स्ट, हाऊ ए रिलेटेड टू यू. बघा, ए रिलेटेड टू, आता रिलेटेड टू, रिस्पेक्ट टू नंतर जो कोणी येतो तिथून सुरुवात करायची असते. ठीक आहे. बघा, रिलेटेड टू नंतर कोणाला, यू. ठीक आहे. आता बघा, यू पासून ए कडे जाऊ. आता बघा, या डायग्राम मध्ये यू डिशम विथ कोण, जे, म्हणजे यूची बायको जे असणार आहे, आणि जेचा भाऊ म्हणजे यूचा कोण असणार आहे, ब्रदर इन लॉ. ठीक आहे. बघा, यूची बायको, बायकोचा भाऊ म्हणजे कोण, साला किंवा मेवना. ठीक आहे. आणि मेवना इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला, ब्रदर इन लॉ.
करता येईल, ट्राय करता. अजून एक करून दाखवू. आता लेक्चरची वेळ तर झाली आपली, ठीक आहे. एक काम करतो मी, पुढचा क्वेश्चन मीच सॉल्व्ह करून देतो फास्टमध्ये ते, आणि त्याच्यानंतर तुम्ही होमवर्क करायचं मग, किंवा फक्त डायग्राम काढून ठेवतो, त्याचे जे क्वेश्चन्स आहेत तुम्ही सॉल्व्ह करायचे, ठीक आहे. बघा पुढे. हा बघा आता पुढे 3 ते 4 नंबरचा क्वेश्चन बघू. के इज अ ब्रदर ऑफ डी. बघा कसं लिहायचंय, के हा भाऊ आहे, म्हणजे के कोसा आहे, पहिले तर पुरुष आहे, भाऊ आहे म्हणजे कोण, इज इक्वल टू कोणाचा भाऊ आहे तर जेचा. ते जेचं जेंडर कळतंय का आपल्याला अजून नाही. पुढे बघू. जे इज अ मदर ऑफ वाय. जे ही आई आहे कोणाची, वायची. जर जे आई आहे तर सगळ्यात पहिले सिम्बॉल दाखवून द्यायचा आहे, ठीक आहे. फिमेल आहे, आई आहे, कोणाची आई आहे, वायची. मग वाय कुठं असणार आहे ताई, खालच्या साईडला, बरोबर आहे. पुढे वाय इज अ सिस्टर ऑफ टी. वाय ही बहीण आहे कोणाची, टीची. बघा वाय जर बहीण आहे म्हणजे कोण आहे, मायनस आहे सगळ्यात पहिल्यांदा. कुणाची बहीण आहे, टीची, म्हणजे इज इक्वल टू कोण येणार आहे, टी. ठीक आहे. बहीण भाऊ एकदम जवळचे असतात, नवरा बायको आणि बहीण भाऊ जवळचे असतात. पुढे टी मॅरिड टू यू. आता बा टी मॅरिड टू कोण येतो, क्यू. टीने क्यू सोबत लग्न केलं, पण क्यूचं जेंडर माहिती का आपल्याला अजून नाही, टीचं सुद्धा माहित नाही. पुढे बघू अजून. यस हे फादर इन लॉ ऑफ जे. यस हे फादर इन लॉ नाहीये, फक्त फादर आहेत, ठीक आहे. यस हे फादर आहेत कोणाचे, जेचे. जर जे इथे तर जे फादर याच्या डोक्यावर असतील ते कोण आहेत, यस. आणि यस कसे आहेत, प्लस आहेत, बरोबर. पुढे यस हॅज ओनली वन डॉटर. बघा यस हॅज ओनली वन डॉटर. यसला फक्त एकच मुलगी आहे. बघा आता यसला ऍक्च्युली 2 लेकरं आहेत, ठीक आहे. तर एक मुलगी आहे तर दुसरा मुलगा आहे, पण यसला एकच मुलगी आहे एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. बर पुढे बघू अजून. यस मॅरिड टू आर. आता वा या यसने लग्न कोणाशी केलं, आर सोबत, म्हणजे आर कशी झाली, फिमेल, ठीक आहे. के इज अ ब्रदर ऑफ डी. के हा भाऊ आहे. आता के कुठे दिसतोय, हा के हा भाऊ आहे कोणाचा, डीचा. आता बा के हा डीचा भाऊ आहे किंवा डी हा के चा भाऊ आहे, तर दोन्ही एकाच रेंज मध्ये असले पाहिजेत, असा डी, ठीक आहे. आता याचं जेंडर काय, प्लस का, के हा भाऊ आहे डीचा, पण डीचं जेंडर सांगता येतं का अजून नाही. पण इथे एक स्टेटमेंट होतं, यस हॅज ओनली वन डॉटर. या यसला एकच मुलगी आहे, मग त्या हिशोबाने हा कोण झाला, मुलगा, ठीक आहे. हा जर इकडे जॉईन झाला तर असं सुद्धा येऊ शकतो, काही अडचण नाही त्याला, ठीक आहे ना. पुढे यू इज अ फादर इन लॉ ऑफ डी. यू इज अ फादर इन लॉ. आता फादर इन लॉ म्हणजे कोण, बघा फादर इन लॉ म्हणजे माझ्या बायकोचे वडील, म्हणजे कोण येतील, फादर इन लॉ. म्हणजे इथं बघा डी, ठीक आहे. डी चे ची जी बायको असेल त्यांचे वडील हे कोण असतील, लास्टला कोण दिलं ते, यू, ते फादर इन लॉ. बघा परत एकदा हे स्टेटमेंट लक्षात द्या, ठीक आहे. के इज अ ब्रदर ऑफ डी हे सोडून द्या, माहिती आहे. यू इज फादर इन लॉ ऑफ डी. यू फादर इन लॉ म्हणजे कोण, सासरे. कोण सासरे आहेत, यू सासरे आहेत कोणाचे, डीचे. आता डी चे सासरे कसे डिनोट करणार, जर डी ऑलरेडी प्लस आहे, ठीक आहे, डी हा मुलगा आहे, तर या डी ची बायको, ठीक आहे, या डी ची बायको आणि बायकोचे वडील हे कोण असले पाहिजेत, यू असले पाहिजे. पण आता बायको ही जागा डी साठी सध्या तरी रिकामी आहे, आपल्या जो पूर्ण इन्फॉर्मेशन संपली आहे, म्हणजे डी ची बायको कोण हे सांगता येईल का, नाही, हे काही सांगता येत नाही. आता टी आणि क्यू यांच्याबद्दल काही सांगितलंय का, नाही, सध्या तरी काही सांगितलेलं नाही. टी मॅरिड टू क्यू. वाय इज द सिस्टर ऑफ टी.
बस एवढंच सांगितलं आहे, अजून काहीच नाही. इन्फॉर्मेशन आपल्याजवळ एवढीच आहे. ठीक आहे. आता याच्यावरचे बेस क्वेश्चन बघून घेऊ. बघा, हाऊ डी रिलेटेड टू वाय. डी रिलेटेड टू वाय. डी रिलेटेड टू वाय. आता रिलेटेड टू जिथं म्हटलंय तिथून सुरुवात करायची असते. ती या वाय पासून बघू. वाय पासून. वायची कोण? आई. आईचे डी कोण झालेत? भाऊ. आईचे भाऊ म्हणजे मामा. इंग्लिशमध्ये अंकल, मॅटर्नल अंकल. म्हणजे थर्डचा आन्सर मॅटर्नल दिले नाही आहे. बघा, तर मॅटर्नल दिलं नसेल तर बाय डिफॉल्ट तुम्ही अंकल घेऊ शकता. ठीक आहे. आता वा पुढचा क्वेश्चन. इफ वाय मॅरिड टू पी. आता वा वायनी लग्न केलंय पी सोबत. आता वा वाय जर मुलगी आहे तर पी कसा होईल? मुलगा. ठीक आहे. बघा, देन हाऊ एस रिलेटेड टू पी. यस रिलेटेड टू पी सांगायचं आहे. बघा, यस रिलेटेड टू पी. थोडं वरी करतो. ठीक आहे. बघा, आता यस रिलेटेड टू पी. आता बघा, पी, पीची कोण? बायको. बायकोची आई म्हणजे कोण? सासूबाई. आणि सासूबाईची वडील इंग्लिशमध्ये काय नाव होईल त्यांचं? तसं आपण मराठीत म्हणतो. इंग्लिशमध्ये तसं काही स्पेसिफिक वर्ड नाही. इंग्लिशमध्ये एक स्टेटमेंट व्हायला पाहिजेत. कसं? हां, फादर ऑफ मदर इन लॉ. ते काय व्हायला पाहिजेत? फादर ऑफ मदर इन लॉ. पण तसं काही ऑप्शनमध्ये दिसत नाही. कुठे दिसतं इथं? नाही. मग आन्सर काय देऊ शकतो आपण? कॅन नॉट बी ड्रॉइंग. सांगता येत नाही. कळे आता? करता येतील. ठीक आहे. पुढचे ट्राय करता. आता बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त. या डायग्रामचा फोटो काढून घेता? नाही ना, काही गरज नाही. ठीक आहे, काढता येईल. बघा, आता पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ना, 6 नंबरचा क्वेश्चन बघा. कोणीतरी आता म्हणलं होतं हा सिम्बॉल आहे ताई. ठीक आहे. या टाईपचे क्वेश्चन बघितलेत का आपण आज? नाही. ठीक आहे, या टाईपचे बघितलेले नाही. ज्या टाईपचे आपण क्वेश्चन बघतोय तेवढेच मात्र सॉल्व करायचे. आपण कसे क्वेश्चन मिक्स करून ठेवलेले आहेत. ठीक आहे, पण सॉल्व करताना या टाईपचेच क्वेश्चन आपण सॉल्व केलेत. बघा, 9 आणि 11. ठीक आहे, 9 ते 11. बघा, के इज अ फादर ऑफ जे, जे इज अ सिस्टर ऑफ यल. या टाईपचे शिकलोत ना आज. मग या टाईपचेच सॉल्व करायचे. ठीक आहे. तर जे जे या टाईपचे क्वेश्चन्स भेटतील ते आपल्याला 50 पर्यंत सॉल्व करायचे. ते करता येतील. चलो मग, गुड डे, गुड बाय. आजच्या पुरतं एवढंच. बघूया नेक्स्ट सेशनमध्ये. ठीक आहे, चलो बाय.